हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अमृताज ब्लॉग. नमस्कार सगळ्यांना. तर सकाळी सगळं लवकर आवरायचं असतं आणि सकाळी लवकर म्हणजे 10 वाजता क्लास असतो. तर घरातले सगळे कामं करून वगैरे घेतले, सगळं आवरलं. म्हटलं आल्याच्या नंतर फक्त पोळ्या बनवता येईल. तर मग दुपारी असंच बसले होते आल्याच्या नंतर. तर ही जुनी बिल्डिंग आहे जिथे आम्ही आधी स्टार्टिंगला नवीन आलो होतो तेव्हा राहायचो. आता ती म्हणजे रिपेरिंगसाठी गेलेली आहे. आणि आधी म्हणजे जेव्हा नवीन आलो ना तेव्हा म्हणजे असं वाटलं की खूप असं म्हणजे खराब बिल्डिंग आहे असं तसं. आणि नंतर समोरच नवीन बिल्डिंग भेटली आम्हाला जिथे आम्ही म्हणजे राहतो आहे आत्ता. आणि आतमध्ये पण खूप सुंदर आहे, म्हणजे रूम वगैरे खूप स्पेशियस आहेत. आणि मग दुपारी थोडा वेळ बाहेर बसलो. सोनाली आली बिस्किट घेऊन, म्हटली खा ना तू पण एक, म्हणून मग बसलो आम्ही. आणि तिथे समोर एक बोरीचं झाड आहे, म्हणजे इथे खारे बोरं भेटतात आपल्याकडे म्हणजे गावाकडे किंवा बाहेर फळावाल्यांकडे वगैरे सेम तसे खारे बोरं आहेत. मग सोनालीला म्हटलं चला मी पाडते म्हणून मग तिथं थोडे बोरं वगैरे पाडले. आणि नंतर म्हटलं जाऊ दे बाबा म्हणजे कारण की लोकांनी काय केलेलं ना, जेव्हा कच्चे बोरं होते तेव्हा सगळे पाडून घेतले आणि आत्ता जे आहेत पिकलेत ते खूप वरती होते. मी म्हटलं बाज 2-3 भेटले, नको जास्त कष्ट घ्यायला. मग घेतले आम्ही आणि तिला म्हटलं चल आपण एक चक्कर मारून येऊया. तर तिथे जवळ चक्कर मारायला गेलो. तर आत्ता कसं आहे ना, उन्हाळ्यामध्ये झाडांना नवीन पालवी फुटली आहे. तर इतकी सुंदर झाडं दिसायला लागलेत ना, म्हणजे एकदम हिरवगार वगैरे. आणि आल्याच्या नंतर मला थोडंसं घरामधलं म्हणजे खूप खराब झालेली होती कपड्याचं ठेवण्याचं. तर म्हटलं चला आधी ते साफ करून घेऊया, म्हणून मग मी ते काढलं वगैरे सगळं. आणि सर्व व्यवस्थित म्हटलं आज टाईम आहे तर सगळ्या घड्या वगैरे घालून घेऊ. मग माझे वगैरे कपडे सगळं व्यवस्थित ठेवलं. त्यांचे पण कपड्यांना प्रेस वगैरे करायची होती. तर थोडा दुपारी म्हटलं आज झोपण्यापेक्षा म्हटलं चला हे कामं करून घेऊयात. मग ते सगळं आवरलं वगैरे मी. तर ही माझी जी साडी होती ना ब्ल्यू कलरची, तर ती माझी जागरण गोंधळाची साडी आहे. आणि जी मी संक्रांतीला घातली होती, मी पहिल्या संक्रांतीची साडी आधी एकदा घातली होती आणि म्हटलं आता चला दुसऱ्या वेळेस आपण दुसरी घेऊन जाऊयात, म्हणून मग मी ती साडी घेऊन आले होते इकडे. आणि मग सगळं आतमध्ये सगळं पुसून वगैरे घेतलं, सर्व कपडे वगैरे व्यवस्थित लावले. आणि बाकीचे पण कामं करायचे होते, म्हटलं ते पण करून घेऊयात. तर मस्त अशा प्रकारे मी सर्व कपडे वगैरे व्यवस्थित ठेवले वगैरे. आणि आज आम्ही क्लासला गेलो होतो ना, तर आज मला रसमलाईचा केक बनवायचा होता. आणि जी परीची मम्मीला प्लेन व्हॅनिला केक बनवायचा होता, म्हणजे त्यांना आज डबल लेअरचा बनवायचा होता. तर मी फर्स्ट टाईमच बनवला आणि मला खूप असं मस्त भारी वाटलं, म्हणजे स्वतःवर कॉन्फिडन्स आला की म्हणजे मी बनवू शकते म्हणून. फर्स्ट टाईम थोडा शेप वगैरे आपल्याकडून बिघडतोच, पण ठीक आहे, म्हणजे थोडंफार त्यांनी पण हेल्प केली पाटील ताईंनी. आणि मस्त छान केक बनला होता. फोटो पण टाकलेला आहे. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.